नमस्कार, माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्र हो, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांच्याच घरात असतात. त्यांच्यामुळे आपण मोठे झालो, त्यांच्याबद्दल एक आपुलकी जिव्हाळा सगळ्यांच्याच मनात असतो. परंतु आजच्या धकाधकीच्या या जीवनामध्ये आपल्याला त्यांना वेळ देणं शक्य होत नाही. त्यांना सांभाळण्याचं किंवा त्यांची काळजी घेणं सगळ्यांची इच्छा असते. परंतु नोकऱ्या बाहेर कुठेतरी बाहेर देशात जावं लागतंय किंवा नोकरीच्या निमित्ताने परगावी जावं लागतंय आणि कुटुंबातली इच्छा असून ह्या ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे आपल्याला पाहायला वेळ भेटत नाही. मग अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं काळजी घेण्याची वेगवेगळे उपक्रम हाती घेतात. परंतु लातूरचे डॉक्टर मनोज देशमुख यांनी अशा वयोवृद्धांसाठी एक वेगळंच काळजीचं एक घर निर्माण केलंय आणि ते म्हणजे प्रभा केअर या नावाने आहे. नेमकं प्रभा केअर काय आहे, कशासाठी चालतं किंवा ते कसं सुचलं किंवा त्याच्यातून नेमकं त्यांनी वयोवृद्धांकडं किंवा ज्येष्ठ नागरिकांची कसं संगोपन करतात याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते. मला असं विचारायचंय की प्रभा केअर नेमकं हे काय आहे आणि ही संकल्पना तुम्हाला ज्येष्ठ नागरिकाचं संगोपन करण्याची कशी सुचली? प्रभा केअर म्हणजे एक सेकंड होम ही एक थीम घेऊन मी व डॉक्टर देवाशीष रुईकर सर या दोघांनी एक सेकंड होम असावं म्हणून आम्ही ही थीम चालू केली. ज्येष्ठ ह्या ठिकाणी मिळणारी जी काही सर्व्हिस आहे त्या आम्ही ज्येष्ठ नागरिकांना केंद्रित ठेवून याची संकल्पना सुरुवात केलेली आहे. यामध्ये सर्व प्रकारचे ज्येष्ठ नागरिक जे स्वतःचं काम करू शकत असतील ते सर्व, तसेच जे अंथरुणावर पडून आहेत, जे स्वतः काम करू शकत नाहीत, 100% दुसऱ्यावर डिपेंडंट आहेत असे रुग्ण व जे वयोवृद्ध नाहीत परंतु आजारामुळं स्वतःचं काम स्वतः करू शकत नाहीत, डिपेंडंट आहेत, अशा ह्या सर्व ज्यांना लोकांना मदतीची गरज असते त्या सर्वांसाठी आम्ही प्रभा केअर हे एक युनिट सेवा देण्यासाठी लातूरकर व आपल्या संपूर्ण मराठवाड्यासाठी लातूरमध्ये चालू केलेलं आहे. अच्छा, प्रभा केअर मध्ये नेमक्या काय काय सुविधा देता तुम्ही? आमच्याकडे आम्ही एकदा पेशंट आला की आपण घरी जे एखाद्या रुग्णाचं किंवा ज्येष्ठ नागरिकांचं जे काही सर्व करतो ते सगळं करतो. सकाळी वृद्धांना किंवा रुग्णांना उठवणे, त्यांचं ब्रश करून घेणे, त्यांचं शू त्यांना मदत करणे, कारण ते 100% दुसऱ्यावर डिपेंड असतात. त्यामुळे त्यांना शीला घेऊन जावं लागतं, शूला घेऊन जावं लागतं, त्यांचा ब्रश करावा लागतो, त्यांचं आंघोळ घालावं लागते, त्यांचे कपडे बदलावे लागतात, त्यांना सकाळी उपाशी पुढचे टॅबलेट द्यावे लागतात, सकाळचा नाश्ता द्यावा लागतो, चहा द्यावा लागतो, पुन्हा नंतर कपडे न घेऊन त्यांना फ्रेश झालं की मग दुपारचं जेवण देतो, जेवण झाल्यानंतर जेवणानंतरच्या गोळ्या देतो, मग नंतर आरामासाठी आम्ही 2 तास वेळ देतो, 4 वाजता उठवतो, बाहेरच्या वॉकिंग ट्रॅकला सगळ्यांचं वॉकिंग करून घेतो जेवढं शक्य तेवढ्यांचं. त्यानंतर 5चा चहा होतो, त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मग आम्ही देवाची पूजा अर्चा, शक्य असेल तर भजन या गोष्टी करतो आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण झालं की संध्याकाळचं औषधं देऊन त्यांना झोपण्यासाठी किंवा त्यांच्या आरामासाठी मदत करतो. असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 100% शेड्यूल आम्ही फॉलो करतो आणि त्यांचं कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी आम्ही आणि आमचा स्टाफ घेतो. अच्छा सर, मग या ठिकाणी आता एकूण किती ज्येष्ठ नागरिक आहेत आणि मग त्यांना त्यांच्या सोयीनुसार आपण त्यांना कशा पद्धतीने त्यांचं संगोपन करतो ते थोडक्यात सांगू. आता कसं झालंय, प्रत्येक रुग्णांची एक वेगळी गरज आहे. वृद्धाश्रमामध्ये कसं असतं की चांगले वृद्ध जे स्वतःचं काम स्वतः करतात, त्यांना दुसऱ्याच्या आधाराची गरज नाही, पण कोणी नाही असे लोक वृद्धाश्रमात जातात. पण इथं सगळ्याच गोष्टी असतात. ह्या शरीर म्हणजे पैसा अडथळा असतो पण फक्त शरीर साथ देत नाही, असे लोक आमच्याकडे येतात. आम्ही त्यांच्यासाठी तर ठेवून घेतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. अशा पद्धतीचं आमचं या ठिकाणचं हे इथली संकल्पना आहे. अच्छा, प्रभा केअर हे करत असताना मग त्यांना काय आपण कशा पद्धतीचे शुल्क वगैरे काही आहे का, किंवा ते कशा पद्धतीने आपण त्यांचं? आता हे कसं आहे, जवळपास
या ठिकाणी 20 लोकांची कॅपॅसिटी आहे. 16 रूम आहेत आणि सध्या 11 लोक एकदम वयोवृद्ध आहेत आणि दुसरे 2-3 थोडेसे त्यातल्या त्यात बरे आहेत, जे स्वतःचं काम स्वतः करू शकतात. असे 12-13 लोक आहेत. आणि माझ्याकडे स्टाफ जवळपास एक स्वीपर, एक कुक, एक मॅनेजर आणि 3 सकाळी, 3 दुपारी आणि 2 रात्री, असे एक 11-12 लोकांचा स्टाफ आहे. हे 11-12 लोक ह्या 12-13 लोकांची चांगली काळजी घेतात आणि याचं मेंटेनन्स जवळपास माझा महिना 1.5 ते 2 लाखाच्या आसपास मेंटेनन्स जातं. मग त्यात दूध असेल, दुधालाच 8-10 हजार रुपये लागतात. भाजीपाला आहे, किराणा आहे, हे सगळ्यांची पेमेंट्स आहेत, लाईट बिल्स आहे, या सगळा खर्च निघावा. आम्ही हे ना नफा ना तोटा या पद्धतीवर चालवतो. किमान 15,000 ते 20,000च्या दरम्यान रुग्णांच्या किंवा त्याच्या गरजेच्या नुसार आम्ही त्यांचा शुल्क आकारतो. यातून जर हे केलं तरच हे सेंटर टिकू शकणार आहे आणि जर हे नाही केलं तर एवढा 2-1 लाखाचा खर्च भागवणं आम्हाला कठीण जाणार आहे. म्हणून आम्ही एक नाममात्र शुल्क आकारतो. पण जर घरी जरी आपण 2 मनुष्य ठेवून जरी घरी करायचं म्हटलं तर एका व्यक्तीची 12,000 रुपये पगार आहे, 2 व्यक्तीची 24,000 आणि ज्याचे खायचे पाहिजे असे 30,000 रुपये घरीच खर्च येतो. पण आम्ही तो 50% कसा ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सर, पण ते तुम्ही डॉक्टर असून डॉक्टर व्यवसाय सांभाळून हा एक नवीन उपक्रम करताय, मग त्याच्यात तुम्ही कशी सांगड घालताय या सगळ्याला? आता ह्याची प्रेरणा तर खरं तर मला व डॉक्टर देवाशिष रुईकरांना आम्ही यातूनच सफर झालो. माझे वडील हिंदू विकाराने त्रस्त होते. सरांनी माझी ट्रीटमेंट रुईकर सरांकडे माझ्या वडिलांची होती. तसं वळसंकर सरांना सोलापुरात दाखवलं होतं, पुण्यात दाखवलं, मुंबईत दाखवलं, त्यांना झाला नाही. 3 वर्ष त्यांचा सांभाळ करताना ज्या ज्या अडचणी आल्या त्या गोष्टी अशा लक्षात आल्या की हे डॉक्टर असताना आपल्याकडे 5-25 लोक काम करत असतानाही आपल्याला एवढा त्रास होतोय, तर सामान्य लोक ज्यांच्या घरात डॉक्टर नाहीत आणि मनुष्यबळ नाहीत तिथल्या लोकांचा किती हाल होतील हे समजून, म्हणून मी या प्रभा केअर निर्माण करण्याची मी आणि रुईकर सरांनी प्रेरणा घेतली. अच्छा, म्हणजे रुईकर सर आणि तुम्ही दोघांनी मिळून हा उपक्रम चालवलेला आहे. खरं तर हा स्तुत्य उपक्रम आहे लातूरकरांसाठी आणि एकूणच मराठवाड्यात एक वेगळं आगळा प्रकल्प म्हणजे प्रभा केअर आहे. सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.